नमस्कार, सुषमाज कुकिंग चॅनलमध्ये आणखीन एका नवीन रेसिपीसोबत तुमचं स्वागत आहे. तर इथे मी छान असं बघा वरईच्या पिठापासून म्हणजेच भगरीच्या पिठापासून आणि बटाट्यापासून छान असा उपवासासाठी हा खुसखुशीत पदार्थ बनवलेला आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तर इथं बघा 2 बटाटे घेतलेत. मीडियम आकाराचे आहेत बघा, मीडियम साईजचे पण. हे बटाटे छान असं मी साल काढून घेतलेत. स्वच्छ धुवून वगैरे घेतलेले आहेत. तर या 2 बटाट्यापासून आपल्याला छान असा उपवासाचा पदार्थ बनवायचा आहे. तर इथं भगरीचं पीठ घेतलेलं आहे आणि इथं 5 ते 7 हिरव्या मिरच्या मी मिक्सरला बारीक वाटून घेतल्या. इथं शेंगदाण्याचं कूट घेतले मोठे 2 चमचे. तर आपल्याला ना आता या खिसणीच्या साहाय्याने आपल्याला हे बटाटा आहे ना खिसून घ्यायचा आहे. तुमच्याकडे जर मोठी खिसणी असेल ना तर मोठ्या खिसणीने खिसलं तरी चालेल. तर असा छान असा मी बटाटा खिसून घेतला आहे. तर हा खिस आहे ना आपल्याला धुवायचा वगैरे नाही, तर असाच आपल्याला स्टार्च असतो ना तसाच ठेवायचा आहे. त्याच्यामुळं बाइंडिंग असते ना, बाइंडिंग ती छान अशी येते आपल्या या पदार्थाला. तर बघा मी इथं एका बाउलमध्ये काढून घेतलं आहे खिस. याच्यात आपलं हे आहे ना मिरची वाटण, ते मिरची वाटण टाकून घेतले. तर तुमच्या आवडीनुसार तुम्ही जे तुम्हाला उपवासाला चालतं ते टाकलं तरी चालेल. जिरं, कोथिंबीर वगैरे तुम्ही जे काय खात असाल ते. आमच्या इकडं जे खातात ना ते मी या उपवासाच्या पदार्थामध्ये मिसळणार आहे, मिक्स करणार आहे. तर इथं वरईचं पीठ घेतले मी. 2 मोठे चमचे पीठ घेतलं होतं, ते सर्व टाकून घेतले. इथं शेंगदाण्याचं कूट टाकले 2 चमचे आणि इथं 1 चमचा मीठ टाकलेलं आहे. तरी छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला. तर बघू शकता याला पाण्याची वगैरे काही गरज नाही. तर बटाट्याचा स्टार्च होता ना त्याच्यामध्येच हे पीठ छान असं आपलं मिक्स होते. तर इथं मी मिक्स करून घेतले. इथे एक पॅन घेतला आहे बघा. तर हा नॉनस्टिकचा पॅन आहे ना, तर याला थोडंसं तूप लावून घ्यायचं. तुमच्याकडं तूप नसेल ना तर शेंगदाण्याचं तेल वापरलं तरी चालेल. असं थोडासा मोठा गोळा घ्यायचा आणि तुम्हाला जसे जेवढ्या आकाराचे पाहिजे तेवढ्या आकाराचे तुम्ही असे छान असे याच्यावरती उपवासाचे थालीपीठ असे छान असे थापून घ्यायचे. तर असं छान असा आकार द्यायचा. तर हाताने असं ना छान आकार द्यायचा याला. तर अगदी 10 मिनिटात बनणारी ही रेसिपी आहे. रेसिपी पूर्ण पहा. रेसिपी आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि माझ्या चॅनलवर नवीन आला असेल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर याच्यावरती थोडंसं ना तूप टाकून घ्यायचं. तर वरती आणि साईडने तूप टाकून घेतले म्हणजे छान असं आपलं जे थालीपीठ आहे ना छान असं भाजतं. अगदी कुरकुरीत बनतं. जसं पाहिजे तसं तुम्ही याला बनवू शकता. तुम्हाला मऊ पाहिजे असेल तर मऊ बनवू शकता. पण चवीला भन्नाट असं लागतं. तुम्ही नक्की एकदा ट्राय करा आणि मला कमेंटमध्ये सांगा की तुम्हाला हे उपवासाचे थालीपीठ कसं वाटलं ते. एकदम छान. तर बघा इथं 2 ते 3 मिनटासाठी आपण छान असे हे खरपूस भाजून घ्यायचं आहे. तर आता वरचं जे आपलं थालीपीठ आहे ना त्याच्यावरचं छान असं म्हणजे सुकलेलं आहे. ते सुकल्यावरनं आपल्याला हे पलटवून घ्यायचं आहे. तर बघू शकता आता पलटवून घेते मी. तर कधीही असतं ना थालीपीठ असू द्या, डोसा असू द्या, काही असू द्या, जे पहिलं आपण बनवतो ना ते जरा वेगळंच होतं आणि त्याच्यानंतर दुसरं बनवतो ना ते एकदम छान असं बनतं. कारण तवा जो असतो ना तो कमी तापलेला असतो. त्याच्यामुळं हे असं होतं. पचत नाही जास्तीचं असं ते किंवा लवकर भाजत नाही. त्याच्यामुळं पलटवलं आहे छान असं आणि साईडने तूप टाकून घेतले बघा. तर चवीला खूप असा भन्नाट लागतो बघा. तर हे थोडंसं असं मोडलेलं आहे कारण मी सांगितलं ना ते पहिलं जे असतं ते जास्त असं पचत वगैरे नाही आहे. पण तुम्ही एकदा ट्राय करा. तुम्ही कधी उपवासाची दशमी खाल्लेली आहे का? अगदी दशमीसारखं हे लागतं थालीपीठ. तुम्ही नक्की ट्राय करून बघा. तर हे छान असं मी एक भाजून घेतले आणि दुसरं त्याचप्रमाणे आपल्याला हे बनवून घ्यायचे. तर गॅसची फ्लेम कमी करायची आणि छान असं थापून घ्यायचे पॅनवरती. तर तुम्हाला जर मोठे पाहिजे असेल ना आकाराने तर मोठेसुद्धा तुम्ही बनवू शकता. या पिठाचं आणि बटाट्याचं प्रमाण जास्त घ्या आणि छान असे मोठे पण बनवू शकता. या आषाढीला तुम्ही नक्की हे ट्राय करून बघा किंवा कोणत्याही उपवासाला ट्राय केलं ना तरी चालेल. चवीला अगदी भन्नाट लागतं.
तेच साबुदाणा खिचडी किंवा साबुदाणा वडे किंवा वरईचा भात, वरईची खिचडी खाऊन कंटाळा आलेला असतो ना, तर असं नवीन असा पदार्थ बनवला ना तर चवीला छान लागतं आणि अगदी पोटभरीचा हा उपवासाचा पदार्थ आहे. तर साईडनी थोडंसं तूप टाकून घेतलं आहे बघा त्याच्यात आणि छान असं आपल्याला हे खरपूस असं भाजून घ्यायचं आहे. तर बघू शकता असं छान असं भाजून घेतले. बघू शकता किती छान असा क्रिस्पी बनत आहे ते. तर तुम्ही नक्की ट्राय करा. हे थालीपीठ आहे ना, वरईचं हे थालीपीठ तुम्ही टिफिनमध्ये जरी दिलं ना मुलांना तरी अगदी मऊ लुसलुशीत राहतं. अगदी दिवसभर हे मऊ राहण्यासारखे आहे. तर तुम्ही नक्की ट्राय करा आणि चवीला एकदम भन्नाट लागतात. तर हे थालीपीठ ना तुम्ही दह्यासोबत खाऊ शकता. चवीला अगदी भन्नाट लागतं. अगदी क्रिस्पी बनवलेले आहेत मी. तुम्हाला क्रिस्पी नको असतील ना तरी मऊ बनवले तरी चालेल. कुरकुरीत असे हे थालीपीठ आपले वरईचे बनून तयार झालेले आहेत. दह्यासोबत खा, चवीला भन्नाट लागतात. रेसिपी आवडल्यास व्हिडिओला लाईक करा. धन्यवाद.